नमस्कार मित्रांनो. तर जुलै 2024 मध्ये टोटल 3,43,026 गाड्यांचा सेल झाला आहे. त्यामध्ये आपण ज्या टॉप 15 गाड्या सेल झाल्या आहेत त्यांची लिस्ट बघणार आहोत. चला सुरू करूया. तर मित्रांनो, जुलै 2024 मध्ये टॉप स्पॉट जिने अर्जित केला आहे ती आहे Hyundai क्रेटा. या गाडीने जुलै 2024 मध्ये टोटल 17,350 युनिट्स सोल्ड केले आहेत. जून 2024च्या थर्ड प्लेसवरून फर्स्ट प्लेसला मूव्ह केले. तिथे ऑलमोस्ट तिने 16,300 युनिट्स सोल्ड केले होते. आणि तसंच जुलै 2023 सोबत कम्पेअर केलं तर जवळपास 23% इन्क्रीमेंट दाखवली आहे. हे सेल्स एनलाईनला सुद्धा मिळवून आहेत. जुलै 2024मध्ये दुसऱ्या स्पॉटवर आहे मारुती स्विफ्ट. या गाडीने आपला स्ट्रॉंग परफॉर्मन्स मेंटेन करत ऑलमोस्ट 16,850 युनिट्स सोल्ड केले आहेत. तरी पण मंथ ऑन मंथ सेल्समध्ये पाहिलं तर जवळपास 3%चा डिक्लाईन झाला आहे. आणि तसेच 6%चा डिक्रीज इयर ऑन इयर सेल्समध्ये. मारुती वॅगनारने थर्ड प्लेस अर्जित केली आहे विथ ऑलमोस्ट 16,200 युनिट्स. वॅगनारची खूप चांगली इन्क्रीमेंट झाली आहे मागच्या मंथपेक्षा. जसं की मागच्या मंथमध्ये 8 प्लेसवर होती, तसेच ऑलमोस्ट 25%चा इन्क्रीज केला आहे इयर ऑन इयर सेल्समध्ये. टाटा पंच, जी मागच्या मंथमधील टॉप सेलिंग कार होती, ती डायरेक्ट 4th प्लेसला घसरली आहे. टाटा पंचने जुलै 2024मध्ये जवळपास 16,100 युनिट्स सेल केले आहेत. त्यात आपण 12%चा डिक्लाईन पाहू शकतो मंथ ऑन मंथ फिगरमध्ये. पण आपण 34%चा मॅसिव्ह इन्क्रीज पाहू शकतो इयर ऑन इयर सेल्समध्ये. मित्रांनो, हे सेल्स पंच EVला इन्क्लूड करून आहेत. 15,700 युनिट्सपेक्षा थोडे जास्त सेल्स करून मारुती अर्टिगा 15,000 युनिट्सचा मार्क क्रॉस करणारी लास्ट गाडी ठरली. तिच्या मंथ ऑन मंथ सेल्समध्ये मार्जिनल डिप आढळून आले आहे. पण इयर ऑन इयर सेल्समध्ये जवळपास 9%चा इन्क्रीमेंट झाला आहे. त्यानंतर मारुती ब्रिझाने 6th प्लेसला इम्प्रूव्ह केले आहे जवळपास 14,700 युनिट्ससोबत जुलै 2024मध्ये. ब्रेझामध्ये आपण मंथ ऑन मंथमध्ये 11%ची वाढ पाहू शकतो. पण इयर ऑन इयर सेल्समध्ये 12%चा खूप मोठा ड्रॉप बघायला भेटतो आहे. टाटा नेक्सॉनने 7th प्लेसवर क्लाइंब केले आहे 14,000 युनिट्ससोबत. जून 2024च्या 10th प्लेसवरून 7th प्लेसवरती खूप मोठी जंप घेतली आहे. टाटा नेक्सॉनमध्ये सुद्धा आपण मंथ ऑन मंथ सेल्समध्ये जवळपास 15%ची वाढ पाहू शकतो. आणि तसेच इयर ऑन इयर सेल्समध्ये 13%ची वाढ पाहू शकतो. हे नेक्सॉनचे सेल्स नेक्सॉन EVला सुद्धा इन्क्लूड करून आहेत. तर महिंद्रा स्कॉर्पिओने टोटल 12,200 युनिट्स सेल रजिस्टर केला आहे. हे स्कॉर्पिओचे सेल्स रिलेटिव्हली सेम आहेत जून 2024शी. पण स्कॉर्पिओने जुलै 2023पेक्षा 16%चा इन्क्रीज दाखवला आहे. हे जे स्कॉर्पिओचे सेल्स आहेत ते स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ N दोघांनी मिळून आहेत. त्यानंतर 9th पोझिशनला येते मारुती इको, जी की 8th पोझिशनला होती जून 2024मध्ये. मारुती इकोने जवळपास 12,000 युनिट्स सेल केले आहेत जुलै 2024मध्ये. मारुती इकोने मंथ ऑन मंथ सेल्समध्ये 10%ची वाढ दाखवली आहे. पण त्याचबरोबर इयर ऑन इयर सेल्स नंबरमध्ये जवळपास 6%ची घसरण बघायला भेटू शकते. मारुती डिझायर 10th पोझिशनला घसरली आहे 11,650 युनिट्स सेल्ससोबत. हा जवळपास 13%चा डिक्रीज आहे जून 2024पेक्षा. आणि इयर ऑन इयर सेल्समध्ये सुद्धा 13%ची घट आहे. आजकाल SUVच्या ट्रेंडमध्ये ही एकमेव अशी सिडान आपल्याला बघायला भेटू शकते. तर 11th पोझिशनला पुन्हा एकदा आहे मारुतीची फ्रॉन्क्स, जिने ऑलमोस्ट 11,000 युनिट्स सेल केले आहेत जुलै 2024मध्ये. जसं की आपण मंथ ऑन मंथ सेल्समध्ये 13%ची वाढ पाहू शकतो. पण त्याचबरोबर जवळपास 17%ची घट बघायला मिळते इयर ऑन इयर सेल्समध्ये. ही खूप जास्त प्रमाणात घट आहे. महिंद्रा XUV 3XO ही शेवटची गाडी आहे जिने 10,000 युनिट्स सेलचा मार्क क्रॉस केला आहे. आपण जून 2024पेक्षा जवळपास 18%चा इन्क्रीज पाहू शकतो. पण इयर ऑन इयर सेल्समध्ये 122%ची खूप मोठी वाढ आपण पाहू शकतो. हे सर्व क्वालिटी इन्क्रीजमुळे शक्य झाले आहे. तर यानंतर 13th पोझिशनला येते टोयोटा इनोव्हा, जिने जुलै 2024मध्ये 9,912 युनिट्स सेल केले आहेत जून 2024मध्ये. आणि जुलै 2024मध्ये जवळपास सेम युनिट्स सेल केले आहेत. त्याचबरोबर इयर ऑन इयर सेल्समध्ये सुद्धा जवळपास सेम नंबर बघायला भेटतात. ही एकमेव अशी कार आहे की जी नेहमी कन्सिस्टंट परफॉर्मन्स करते. हे जे सेल्स आहेत ते इनोव्हा हायक्रॉस आणि इनोव्हा क्रिस्टा दोन्हींना मिळवून आहेत.
त्यानंतर येते किया सॉनेट, जिने जुलै 2024मध्ये 9,459 युनिट्स सेल केले आहेत. मंथ ऑन मंथ सेल्समध्ये जास्ती फरक नाही आढळून येत, पण इयर ऑन इयर सेल्समध्ये जवळपास 50% वाढ बघायला भेटते. तर मित्रांनो, या लिस्टमधील शेवटची गाडी आहे मारुती ग्रँड विटारा. ही गाडीसुद्धा प्रत्येक महिन्यात जवळपास कन्सिस्टंट परफॉर्म करते आणि हिने जुलै 2024मध्ये 9,397 युनिट्सचा सेल केला आहे. मंथ ऑन मंथ सेल्समध्ये आणि इयर ऑन इयर सेल्समध्ये सुद्धा जास्त काही बदल नाही बघायला भेटत. तर मित्रांनो, ह्या होत्या टॉप 15 गाड्या ज्या जुलै 2024मध्ये सेल झाल्या आहेत. मित्रांनो, ह्या प्रत्येक गाडीमध्ये तिची काही ना काहीतरी खूबी आहे, त्यामुळेच त्या लोकांनी ह्या गाड्यांना पसंत केल्या आहेत. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.